आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू राहणार उपस्थित. रामदेव बाबा उपस्थितांना योगाचं महत्त्व आणि योगा करून दाखवणार. सकाळी 6 ते 10 कार्यक्रमाचं आयोजन. 1500 वर्ष पुराना ये देखो, ये है आगे से पीछे निकल गए, इसको बोलते हैं टिट्टिभासन. हाँ, खड़े हो. उद्या संपूर्ण देशभरात विश्व योग दिवस साजरा केला जाणार. कोलकाता शहरामध्ये योग दिनाचा भव्य कार्यक्रम होणार. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई सत्र न्यायालयाकडून पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनंतर कोर्टाकडून सर्व 9 आरोपी निर्दोष मुक्त. ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का. पवनराजे निंबाळकर हत्याकांडामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता तर कोर्टानं दिलेला निकाल दुर्दैवी. याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. खासदार ओमराजे निंबाळकर यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. न्याय देवतेनं आम्हाला न्याय दिला. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं. योग्य तपास झाला तर खरे आरोपी समजतील. हत्येच्या घटनेचं राजकारण केलं गेलं. पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही. पवनराजे हत्येच्या निकालानंतर खासदार ओमराजेंची प्रतिक्रिया. मी मतदारसंघात जाऊन चर्चा करून नंतर निर्णय घेईन. ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका. पवनराजे हत्याकांडाचा निकाल दुर्दैवी. मी आणि फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. आरोपींच्या विरोधात CBI उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओमराजे निंबाळकरांसोबत विश्वासघात झाला. पवनराजे हत्याकांडामधील आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर खासदार अनिल देसाईंची प्रतिक्रिया. ओमराजेंना सोबत राहायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील. अनिल देसाईंची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी 6 खासदारांची गरज. ओमराजेंच्या वक्तव्यानंतर ऑपरेशन टायगर धोक्यात. 5 बंडखोर खासदारांची धाकधूक वाढणार. भाजपमध्ये अंतर्गत गोंधळ. पंतप्रधान मोदींमुळे सर्व काही शांत. सत्ता भाजपची, मग 6 खासदार फुटून भाजप सोडून शिंदेंकडे का गेले? आताची फोडाफोडी ही 2029 साठीची अमित शहांची तयारी. तयारीमध्ये रहा. वर्षभरात कधीही काही होऊ शकतं. राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सूचक इशारा. सत्ता टिकावी म्हणून कोट्यवधी फेकून खासदार फोडले जात आहेत. आज भाजप करतंय, उद्या कोणी दुसरं कोणी करेल. खासदारांच्या फोडाफोडीवरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा. ठाकरेंच्या सेनेच्या बंडखोर खासदारांना पक्षाची नोटीस. पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं नोटीस मिळाल्यापासून 24 तासामध्ये खुलासा करण्याच्या सूचना. पक्षाचा व्हीप न पाळल्यानं कारणे दाखवा नोटीस. सर्व 6 खासदारांना मेलद्वारे नोटीस पाठवली. आधी शिंदेंचं नाव घेताना शिंदे गट बोलावं लागायचं. आता शिवसेना एकच आहे, खरी शिवसेना. कोल्हापुरातील भाषणामध्ये अमित शहांचं वक्तव्य. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन. दिल्लीच्या जंतर मंतरवर जोरदार आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनाची वेळ संपल्यानं आंदोलकांना बाहेर काढण्यास सुरुवात तर आंदोलन स्थळ न सोडण्यावर अभिजित दिपके ठाम. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्य प्रवाशांना नाहक फटका. CST रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवासी बेस्ट बसच्या प्रतीक्षेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरूच. विरार पूर्वेच्या तोंडारे रुग्णालयाच्या मुख्य चौकामध्ये 2 गटामध्ये हाणामारी करून दोन्ही गट घटनास्थळावरून फरार. घटनास्थळावरील गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उल्हासनगर महापालिकेच्या शाळा डिजिटल. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये महापालिकेच्या 20 शाळा डिजिटल. यातील मराठी माध्यमांच्या 8 शाळांमधील तब्बल 40 वर्ग खोल्या डिजिटल करण्यात आल्या. नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 8,099 कंत्राटी कामगारांना 5,500 रुपयांची पगारवाढ. महासभेमध्ये चर्चा झाल्यानंतर महापौर सुजाता पाटलांकडून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी डोंबिवलीकरांना लवकरच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार. डोंबिवलीमधील मोठा गावमध्ये उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचं 70% काम पूर्ण. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये KDMC अधिकाऱ्यांना भर रस्त्यामध्ये वाहनाची पार्किंग केली. रस्त्यामध्ये वाहन पार्क केल्यानं अर्धा तास वाहतूक ठप्प. नागरिकांचा अधिकाऱ्यांवर संताप.